पुढे बघूयात राजकीय बातम्या। जयंत्या आणि त्यांच्या मिरवणुकांपेक्षा महापुरुषांच्या विचारांचं पालन करणं महत्त्वाचं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी समाज आणि राजकारण्यांचे कान टोचले। नागपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून वाद, बैस यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये संघर्ष। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडीनंतर जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा ऐरणीवर। बाबा आष्टनकर यांना हटवून बैस यांच्याकडे जबाबदारी दिलेली। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आता भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग। प्रचारासाठी पत्नी प्रियंका कर्डिले आणि बहीण महापौर ज्योती गाडे हे मैदानात। आमदार संतोष बांगर यांचा शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर। मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे। नांदेडमधील पदाधिकारी मेळाव्यात बांगरांचं हे वक्तव्य। फोन न उचलणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे। श्रीकांत शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यासमोरच बांगरांचं हे वक्तव्य। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या पक्षप्रवेशावर किशोर जोरगेवारांची मवाळ भूमिका। पक्षात आलेले सर्व आपले जुने कार्यकर्ते असं म्हणत त्यांनी या प्रवाशांचे स्वागत केले। बारामती राहुरीमध्ये पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर। सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी। कामासाठी बाहेर असणाऱ्या मतदारांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली। शिवसेना पक्षाचे आमदार विजय शिवतारेंवरती किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी हिरानंदानी रुग्णालयामध्ये विजय शिवतारेंची भेट घेत त्यांची विचारपूस केली। आयपॅकचे को फाउंडर विनेश चंदेल यांना ईडीकडून अटक। कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई। चंदेल यांना दिल्लीमध्ये पीएमएलए अंतर्गत ताब्यात घेतलेलं।